नाही, महेंद्र थोरवे यांनी म्हटलेलं आहे की महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ बाहेर काढण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचा हात आहे, नाव घेऊन म्हटलंय ते. प्रश्न असा आहे, आम्ही पूर्ण खात्री केल्याशिवाय आम्ही कोणावरती तसं ब्लेम करणार नाही. नंबर एक. आणि जे आमच्या महेंद्र दळवींनी चॅलेंज दिलेले आहे अंबादासला, की तू आम्हाला चेहरा बिरा सगळं दाखव, मला ओपन करून दाखव, आणि त्यात जर मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. ह्या टोकाला ज्या वेळेला माणूस येतो त्यावेळेला तुम्ही पण त्याची खात्री करायला पाहिजे. अंबादासने त्याचं ते चॅलेंज स्वीकारावं असं आम्हाला वाटतंय. पण थोरवे असं म्हणतात की रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा जो निघत नाहीये त्याचा ह्याच्याशी काय संबंध? त्याच्याशी काय? त्याने माझ्यावरती करायला पाहिजे. दळवी काय तिथं काय त्या शर्यतीच आहे. थोरवे असं म्हटलेत की राष्ट्रवादी हा कधीच आमचा मित्रपक्ष नव्हता आणि नाही. मित्रपक्ष फक्त भाजप, राष्ट्रवादी शक्यच नाही. ठीक आहे ना, तसं त्यांनी जे काय सांगितले ते सांगितलं, तो भाग वेगळा आहे. परंतु आमचे जे काही नेते आहेत, काल शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे, पुढच्या काही गोष्टी त्या आम्हाला येत्या 2 दिवसामध्ये सांगतील की महायुतीमध्ये आपल्याला पुढं कसं चालायचं, काय चालायचं. त्यामध्ये 3 जण बसून ठरवतील. काही लोकांना, सगळ्यांना अजून त्याची काही कल्पना नाही, कारण आम्ही सभेला होतो, मिटिंगला होतो, त्यावेळेला आमचं काय ठरलेलं आहे ते आम्ही नंतर तुम्हाला विस्तृतपणे सांगू. पण सर, तुम्हाला वाटतं की टार्गेट केलं जातं कारण शिक्षणानंतर दळवींचा व्हिडिओ येतो अशा पद्धतीने? ठीक आहे ना, हे बघा, काही गोष्टी ते आम्ही समजू शकतो, सांगू शकतो. पण ज्यावेळेला दळवीने जेव्हा ठोकपणे सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला ओपन करा, आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ, ह्याच्यापेक्षा अजून काय सांगणार? आता तुम्ही ठरवा, तुम्ही त्या दानवेला विचारा, तू त्याची चॅलेंज स्वीकारतोस का? चला.